नमस्कार. जमलेल्या सर्व महानिर्मितीकर अधिकारी, कर्मचारी आणि वसाहतवासी बंधू भगिनींचे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातर्फे हार्दिक स्वागत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वप्रथम स्थापन झालेले औष्णिक विद्युत केंद्र आहे. याचा गौरवशाली इतिहास. 27 डिसेंबर 1950 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 10 मेगावॅट क्षमतेचे 3 संच महाराष्ट्राच्या विजेची भूक भागवण्यासाठी सज्ज झाले. पुढे 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक साहेब यांच्या हस्ते आणखी 30 मेगावॅटचे 3 संच कार्यान्वित झाले. वाढती लोकसंख्या आणि भारताच्या प्रगतीमध्ये आणखी भर घालण्यासाठी 210 मेगावॅट क्षमतेचे 4 संच 1990 पासून 2001 या कालावधीत टप्प्याटप्प्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात सामील झाले. सन 2012 मध्ये अत्याधुनिक क्षमतेचा 500 मेगावॅट क्षमतेचा 1 संच कार्यान्वित झाला. आपल्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला लवकरच 75 वर्ष पूर्ण होत आहे. ही आपणा सर्वांसाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी तसेच संपूर्ण भारत देशात ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले नागपूर शहर आणि त्या शहरात वसलेले खापरखेडा गाव आपल्या महानिर्मिती संचामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देते. आज आपले केंद्र एकूण 1340 मेगावॅट एवढ्या प्रचंड क्षमतेने वीज निर्मिती करत असून महाराष्ट्र तसेच पर्यायाने भारत देशाच्या विकासामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आंतरविद्युत केंद्र आंतरगृह क्रीडा स्पर्धा 2025. आज आपण सर्वजण ज्यासाठी जमलो आहोत त्या आंतरविद्युत केंद्र आंतरगृह क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. महानिर्मिती दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आनंदासाठी तसेच शारीरिक व मानसिक सक्षमीकरणासाठी अशा खेळांचे आयोजन करते. यामध्ये प्रत्येक पॉवर स्टेशनमधील कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या स्पर्धात आयोजित केलेले खेळ बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, कुस्ती आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील आंतरगृह क्रीडे स्पर्धेसाठी सगळ्या टीम सज्ज आहेत. या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांचे लाडके मुख्य अभियंता श्री गिरीश कुमारवार साहेब यांनी सन 2025च्या आंतरगृह क्रीडा स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. त्यांनी व त्यांच्या टीमने या स्पर्धेसाठी उत्तम आयोजनाची तयारी केली आहे. बॅडमिंटन स्पर्धेसाठी सिंथेटिक कोर्ट उभे करून स्पर्धा अधिक चुरशीच्या बनवल्या. स्पर्धेचे यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करून विविध पॉवर स्टेशन मधील सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामने पाहण्याची सोय केली आहे. उत्तम दर्जाचे टेबल टेनिस कोर्ट उभे करून आंतरराष्ट्रीय स्तराच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॅरम व बुद्धिबळ यांच्या स्पर्धा देखील अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडत आहे. शुभेच्छा आणि मार्गदर्शन. आज आपणा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यालयातून देखील वरिष्ठ अधिकारी येथे उपस्थित असून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि शुभेच्छा आपल्याला लाभणार आहेत. निवेदिका म्हणून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातर्फे आलेल्या सर्वांचे मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. चला आपण सर्वजण आपापल्या पॉवर स्टेशनचे नाव मोठे करूया आणि पर्यायाने आपल्या महानिर्मितीचे नाव उंच शिखरावर नेऊया. भारतातील वीज निर्मिती करणाऱ्या आपल्या अग्रगण्य कंपनीत आणखी एक मोठी भर घालूया. मंजिल तो मिल ही जाएगी, रास्ता भटक कर ही सही. मंजिल तो मिल ही जाएगी, रास्ता भटक कर ही सही.
गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. त्यामुळे सहभागी झालेल्या येथील सर्व खेळाडूंचे मी पुनश्च एकदा स्वागत करते आणि पुढील खेळीसाठी खूप खूप शुभेच्छा देते.